नमस्कार. व्यासपीठावर सर्व मान्यवर, माझ्याबरोबर ज्यांना पुरस्कार मिळाले आहेत ते सर्व गुरुजन, लेखक आणि उपस्थित सर्व शिक्षक मित्रांनो. खरं हे जे पुस्तक आहे हे पुस्तक माझ्याबरोबर जे प्रकाशन आहे पुस्तकाचं ज्यांनी केलं, समकालीन प्रकाशन, त्यांना मागच्या वर्षी पण पुरस्कार मिळाला होता त्यांच्या पुस्तकाला, आणि हा त्यांचा दुसरा पुरस्कार आहे. मी शुभेच्छा देईल की त्यांना पुढच्या वर्षी पण पुरस्कार मिळावा. असंच मी काही लेखक नाहीये, मी कार्यकर्ता आहे. पाबळसारख्या छोट्या गावात काम करतो, विद्यार्थ्यांना शिकवतो. पुस्तक लिहिणं हे थोडं अवघड होतं आणि मी जे काही लिहिलं तर ते शब्दबद्ध करण्यासाठी मला वंदना आत्रे आणि शोभना भिडे या दोघींनी मला मदत केली, आणि समकालीनच्या गौरी कानेटकर. त्यामुळे मी या तिघांचं पण यानिमित्त आभार मानतो. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला तो एक कुमुद बन्सल मॅडम. तर त्या जेव्हा शिक्षण सचिव होत्या तेव्हा खूप वेळा मी त्यांना भेटलो होतो, आणि आमचा जो शाळेमधला कार्यक्रम आहे पूर्वव्यावसायिक अभ्यासक्रम, त्याला मान्यता देण्यासाठी त्यांनी आम्हाला खूप मदत केली होती. आणि त्यामुळे त्यांच्या घरी पण मला एकदा रॉय मॅडमच्या बरोबर त्यांच्या घरी पण जाऊन चर्चा करायचा योग आला होता, आणि त्यामुळे त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला याचा मला अजूनही खूप आनंद आहे. तर त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. 2 भागात मी मांडणी करणार आहे. एक म्हणजे हे पुस्तकाबद्दल, आणि त्यानंतर जो आजचा महत्त्वाचा जो विषय आहे की राज्य शैक्षणिक आराखडा आणि त्याच्यामधलं व्यवसाय शिक्षण. हे पुस्तक का लिहावंसं वाटलं? विज्ञान आश्रमाची सुरुवात डॉक्टर कलबाग यांनी 1 जानेवारी 1983 केली, आणि मागच्या वर्षी 40 वर्ष पूर्ण झाली. 40 वर्ष एक मोठा टप्पा आहे. एक अमेरिकेमध्ये शिकलेला, हिंदुस्तान लिव्हर सारख्या संस्थेमधला, मोठ्या कंपनीमधला, रिसर्च डिपार्टमेंटचा प्रमुख, अगदी म्हणजे मुंबईमध्ये यांचं मोठं घर आहे जुहू बीचवर, असा संपन्न माणूस एक दिवस आपलं घर सोडतो आणि पाबळसारख्या पुण्यापासून 70 किलोमीटर अंतरावर एका गावामध्ये येऊन राहतो, आणि मला शिक्षणामधले प्रयोग करायचे आहेत. असं एकूण 40 वर्षापूर्वी गावात जाऊन हा सायंटिस्ट तिथे राहिला आणि तिथून विज्ञान आश्रम उभा राहिला. मला हे सगळं खूपच विलक्षण वाटतं, किंवा कसं 83 साली त्यांनी कसा विचार केला असेल मला कळत नाही. लोकांना विचारलं विज्ञान आश्रम काय? काही लोकांना असं वाटतं की अरे नापास मुलांची शाळा आहे, ज्या मुलांना कुठेच प्रवेश मिळत नाही ती मुलं विज्ञान आश्रमामध्ये प्रवेश घेतात आणि उपजीविकेला लागतात. मग हा मानवीय संस्थेचं इथं सादरीकरण झालं. त्यांच्या संस्थेमधले पण कितीतरी विद्यार्थी माझ्याकडे येतात, आणि तिथून त्यांना ती मुलं पुढे जीवनामध्ये यशस्वीपणे वाटचाल करतात. काही लोकांना असं वाटतं अरे हे टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट करणारी संस्था आहे, नवीन नवीन टेक्नॉलॉजी, अत्याधुनिक तंत्रज्ञान ग्रामीण भागापर्यंत कसं पोहोचवायचं याचा विचार करणारी विज्ञानाश्रम संस्था आहे. पाबळच्या विज्ञानाश्रमामध्ये अमेरिकेची जी MIT नावाची संस्था आहे, जगामधली सगळ्यात काय म्हणू आपण इंजिनिअरिंग कॉलेजमधली सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी नंबर 1ची बॉस्टनमधली, त्या MIT संस्थेची फॅब लॅब ही पाबळमध्ये आहे, आणि जगामधली MITच्या बाहेरची पहिली फॅब लॅब ही पाबळसारख्या छोट्या गावामध्ये आहे. काही लोकांना वाटतं अरे हे लोक ना काहीतरी वेगळं टेक्नॉलॉजीवर काम करणारे लोक आहेत. तर आपण ती पूर्वी गोष्ट ऐकलेली असते ना, एक हत्ती आणि 4-5 जण वेगळ्या प्रकारे त्याला इंटरप्रिट करतात. तर मला असं वाटलं की विज्ञान आश्रमाचं असं काहीतरी होतंय, तर विज्ञान आश्रमाची गोष्ट सांगायला पाहिजे की विज्ञान आश्रम काय आहे, आणि डॉक्टर कलबागांनी हा विज्ञान आश्रम का सुरू केला, आणि म्हणून मला खरं ते पुस्तक लिहावंसं वाटलं. डॉक्टर कलबाग जेव्हा 83 साली पहिल्यांदा पाबळमध्ये आले तेव्हा त्यांनी जवळजवळ वर्षभर लोकांशी बोलत होते की तुम्हाला शिक्षणाकडनं काय अपेक्षा आहेत, आणि लोकांनी त्यांना खूप काही काही सूचना दिल्या. आमच्या मुलांना कांदा कसा वळवायचा शिकवा, आमच्या मुलांना बर्ड्याचे वेपर्स करायला शिकवा, सायकलचं पंक्चर काढायला शिकवा, इथपासून जमिनीतलं पाणी तपासायला शिकवा. लोकांनी शिक्षणाकडनं काय काय अपेक्षा आहेत अशा भरपूर मोठं आम्हाला, म्हणजे माझ्याकडे ते डॉक्युमेंटेशन आहे की शिक्षणाकडनं आमच्या ह्या अपेक्षा आहेत असं सगळ्या लोकांनी सांगितलं. आणि मग त्याच्या आधारे विज्ञान आश्रमाचा कार्यक्रम हा सुरू झाला.
शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण विकास हे विज्ञान आश्रमाच्या कामाचं मूळ तत्व, की शाळेमधल्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गावाच्या विकास कामामध्ये सहभागी करून घ्यायचं आणि एकीकडे गावाचा विकास होतो आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांना कृतीयुक्त चांगलं शिक्षण मिळतं आणि यातून दोघांनाही फायदा होतो. विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळतं, गावाला सेवा मिळतात आणि विद्यार्थ्यांना त्यातून पुढे त्यांच्या जीवनाची दृष्टी मिळते. आणि याच्यावर विज्ञान आश्रमाचं काम सुरू झालं. विज्ञान आश्रमाच्या कामाची 4 मुख्य तत्व मी तुम्हाला सांगतो. एक म्हणजे हाताने काम करत करत शिकणं, की जी शिकण्याची नैसर्गिक पद्धत आहे. आम्हाला असं वाटतं की आमच्या विज्ञान आश्रमात तुम्ही या तर पाबळमध्ये आमच्याकडे क्लासरूमच नाही आहे, सगळे वर्कशॉप आहेत. तर आम्ही हाताने काम करत विद्यार्थ्यांना शिकवतो. दुसरं सिलेबस काय शिकवायचं मुलांना. तर आम्ही एवढ्या गावाच्या गरजा कलबाग सरांनी ओळखल्या होत्या, डॉक्युमेंट केल्या होत्या आणि मग आम्ही त्याचं वर्गीकरण केलं. आम्ही असं म्हटलं की आमच्या शाळेमध्ये निसर्ग हाच अभ्यास असला पाहिजे आणि मग सोयीसाठी निसर्गाचे 2 भाग केले, सजीवांचा अभ्यास आणि निर्जीव वस्तूंचा अभ्यास. मग सजीवांमध्ये शेती, पशुपालन आणि गृह आणि आरोग्य, निर्जीव वस्तूंच्या अभ्यासामध्ये अभियांत्रिकी आणि ऊर्जा पर्यावरण. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे 4ही गोष्टी शिकायच्या, मुलगा असो मुलगी असो. तिसरं असं की शिकत असताना विद्यार्थ्यांनी किंवा शाळेनी लोकांना सेवा दिल्या पाहिजे आणि लोकांनी त्या सेवेचं मूल्य दिलं पाहिजे. सध्या आम्ही शाळेमधून साधारणपणे 85 प्रकारच्या सेवा गावाला देतो. म्हणजे आम्ही सॉइल टेस्टिंग करतो, आम्ही पाणी पिण्यायोग्य आहे की नाही चेक करतो, आम्ही ड्रीप बसून देतो, आम्ही सोकपीट करतो गावामध्ये, आम्ही रंगकाम करतो आणि हे सगळं आम्ही अभ्यासाचा भाग म्हणून करतो. आणि सगळ्यात चौथं महत्त्वाचं जे प्रिन्सिपल आमचं जे आहे ते म्हणजे असं आहे की प्रत्येक शिक्षकाकडे डेमॉन्स्ट्रेबल स्किल असली पाहिजे. प्रत्येक शिक्षकाकडे मला कृतीमधून विद्यार्थ्यांना काहीतरी करून दाखवता आलं पाहिजे, नुसतं लेक्चर नाही देता आलं पाहिजे. आता हे सगळं प्रिन्सिपल ठीक झालं, पण मग आता करून दाखवायचं कुठे. तर आम्ही पाबळमध्ये काम करायला सुरुवात केली आणि म्हणून पाबळला आम्ही शिक्षणाची प्रयोगशाळा म्हणतो. आता प्रयोगशाळा प्रयोग म्हटला तर तुम्ही नेहमी कमकुवत दुव्यावर काम करता, विकेस लिंक. आता शिक्षणामधला कमकुवत दुवा कुठला. तर ज्या मुलांना अभ्यासात रस नाही, जे शाळेमधून बंडगिरी करतात, ज्यांच्याकडे खूप ऊर्जा आहे, जे नापास होतात, जे मागे बसतात. आणि मग आम्ही असं म्हटलं अशा स्कूल ड्रॉपआउट्स मुलं आमच्याकडे आले चालतील, आम्ही त्यांना शिकवतो. आणि मग अशा विज्ञान आश्रमामध्ये अशा प्रकारे शेकडो हजारोनी विद्यार्थी गेल्या 40 वर्षामध्ये येऊन गेले. आणि अशी जी स्कूल ड्रॉपआउट बंड मुलं जी असतात ती मुलं संशोधक झाली, उद्योजक झाली, जीवनामध्ये यशस्वी झाली आणि हे सगळं ते काम करत करत शिकली. तर त्या लोकांची गोष्ट या निमित्ताने मी या पुस्तकात लिहिलेली आहे. बरं, आता आम्हाला काही पाबळमध्ये दरवर्षी माझ्याकडे 60 मुलं तिथे येतात पाबळमध्ये, स्कूल ड्रॉपआउट्स, एका वर्गाएवढी मुलं. आमची अशी बिलकुल अपेक्षा नव्हती की प्रत्येक मुलांनी विज्ञान आश्रमात येऊन शिकावं आणि विज्ञान आश्रम खूप मोठी संस्था व्हावी. आमच्याकडे मुलं यायलाच नकोत, शाळेमध्येच अशा प्रकारचं चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे की मुलांना ड्रॉपआउट व्हायलाच नाही लागलं पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं. तर 87 पासून आम्ही पाबळ आणि पाबळच्या सभोवतालच्या शाळांमध्ये आम्ही काम करायला सुरुवात केली आणि मग SSC बोर्डाने त्याला मान्यता दिली आणि मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख, इंट्रोडक्शन टू बेसिक टेक्नॉलॉजी नावाचा पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम V1 हा सुरू झाला, की ज्यामध्ये शाळेमध्ये 8वी 9वी 10वी मध्ये मुलं, मग मी तुम्हाला जी 4 तत्व सांगितली, गणपुले सरांच्या शाळेमध्ये कार्यक्रम होतो त्या प्रकारचा, तर ते तत्व वापरत मुलं शाळेमध्ये शिकतात. आणि महाराष्ट्रामध्ये अशा किमान 200च्या वर शाळा आहेत की ज्या ठिकाणी हा अभ्यासक्रम राबवला जातो आणि मुलं काम करत करत शिकतात. हे जे काही काम आम्ही करतो ते काम आम्ही वेगवेगळ्या फोरमवर की प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना माध्यमिक स्तरावर सुद्धा कृतीमधनं कसं शिकवायचं याचं आम्ही काय म्हणूयात मॉडेल आम्ही हे शाळांमधून दाखवलं. बरं, आता काय झालंय की आता शाळेमध्ये मुलं पूर्वी ड्रॉपआउट व्हायची, आता ड्रॉपआउट होत नाही. आता नापास होणं खूप अवघड झालं आणि मग
मुलं पुढे जायला लागली, इंजिनिअरिंगला जायला लागली, सायन्समध्ये जायला लागली आणि पुढे जाऊन जीवनामध्ये यशस्वी कसं व्हायचं कळेना. मी BE झालोय, मी डिप्लोमा झालोय, मी ITI झालोय, BSc केलंय, MSc केलंय, पण काम मिळत नाहीये, काय करायचं कळत नाहीये. मुलांची चूक नाहीये. मग आम्ही सुरू केलं की अरे ह्या मुलांना पण ह्या पद्धतीने शिकवता येईल का. आणि मग आम्ही पुणे विद्यापीठाच्या बरोबर आम्ही एक प्रोग्राम सुरू केला, डिझायनिंग अ सोल्युशन. उत्तर शोधायला शिकवायचं. तुम्ही जे काही शिकलेला असाल अभ्यासक्रम शाळेमध्ये तो घेऊन समाजामधला रिअल लाईफ प्रश्न सोडवायला तुम्ही सुरुवात करायची. आणि अशा प्रकारे आम्ही कोर्स सुरू केला. आणि मला सांगायला आनंद होतो की दरवर्षी 40 पेक्षा जास्त विद्यार्थी की जे इंजिनिअरिंग केलेलं आहे, ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं विज्ञान शाखेमध्ये, कला शाखेमध्ये ट्रेनिंग घेतलेलं आहे, ती मुलं माझ्याकडे येतात आणि त्यांना आम्ही समाजातल्या लाईव्ह प्रश्नावर काम करायला देतो. उदाहरण सांगतो, आमच्या पाबळमध्ये आर्ट्स आणि कॉमर्सचं कॉलेज आहे, मराठी माध्यमाचं. मराठी माध्यमाच्या मुली विज्ञान आश्रमामध्ये येऊन कॉम्प्युटर शिकतात, MSc IT करायला येतात. त्यांना काय काम द्यायचं, लोकोपयोगी सेवा काय द्यायच्या, त्यांना मराठी येतंय. आम्ही म्हटलं मराठी येते यांना काय काम द्यावं बरं. खूप विचार केला आणि लक्षात आलं की अरे म्हटलं यांना मराठी येतंय आणि विकिपीडियावर मराठीमध्ये डॉक्युमेंटेशनच नाहीये. सगळ्यांनी विकिपीडिया वापरला असेल, मराठी विकिपीडियामध्ये तुमच्यापैकी किती लोकांनी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट केलंय. विकिपीडिया हा सगळा सामुदायिक ज्ञानकोश आहे, आपण केलेलं नाहीये. आम्ही म्हटलं की आपल्या ह्या मुलींना शिकूयात की तुम्ही मराठीमधून माहिती लिहायला सुरुवात करा. आणि ह्या मुलींनी मराठीमधले आपले खाद्यपदार्थ असतील, यात्रा असतील, पोशाख असतील, याचं डॉक्युमेंटेशन आम्ही विकिपीडियावर करायला सुरुवात केलं. सुरुवातीला त्यांना कसे पैसे द्यायचे आम्हाला कळत नव्हतं. तर डॉक्टर माधव गाडगे सर आहेत, त्यांनी मला पैसे दिले. काही म्हणाले तुझ्या मुलींना पैसे देत जा, पण हे करून बघ, फार महत्वाचं आहे. आणि आता असं आहे की मराठीमध्ये ज्या काही लेखकांना त्यांची पुस्तकं ओपन सोर्स करायची आहेत त्यांना आम्ही पाबळमधून सेवा देतो. साधारणपणे मराठीमधली 1000 पेक्षा जास्त पुस्तकं की जी 20 वर्षापेक्षा कॉपीराईट फ्री झालेली आहेत, त्यांचं डिजिटलायझेशन करून आम्ही अपलोड केलेली आहेत ह्या मुलींच्या मदतीने. शरद जोशींचं संपूर्ण लिखाण शेतकरी संघटनेचं, मागच्या वेळी त्यांना त्यांचा हे झाला, तुमचं सगळं आहे, हे सगळं आम्ही तिथे अपलोड केलं. आणि ह्या मुलींना थोडे पैसे मिळाले, लोकोपयोगी सेवा झाली, एवढं मोठं डॉक्युमेंटेशन झालं. अशा प्रकारे विविध टेक्नॉलॉजी आम्ही तयार केल्या. त्याचं पण म्हणजे मी तुम्हाला जस्ट नाव सांगायचं असेल तर आम्ही अंडी उबवणी यंत्र तयार केलं आहे. आम्ही राईस डिएस्किंग मशीन, ब्राऊन राईस करायचं मशीन, पाबळचा जिओडेझिक डोम, ओला कचरा विघटनासाठी आत्ता कॉलेजची मुलं जी आहेत त्यांच्या मदतीने साधारणपणे दररोज 1 टन कचरा, राजगुरुनगरचा ओला कचरा आम्ही ब्लॅक सोल्जर फ्लायच्या मदतीने विघटन करतो आहोत. आणि हे सगळं मुलं त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून करतायत. आम्ही हे पाबळमध्ये करत होतो. बरं, हे करत असताना एकदा गंमत झाली. मग आम्ही MITचा उल्लेख केला. MITमध्ये आम्ही कसं पोहोचलो ते सांगतो. 2001 मध्ये डॉक्टर नील ग्रेशनफील्ड नावाचे MITचे डायरेक्टर दिल्लीमध्ये आले होते. आणि अमेरिकेमध्ये MITमध्ये ते कोर्स चालवतात, हाऊ टू मेक ऑलमोस्ट एनिथिंग. हाऊ टू मेक ऑलमोस्ट एनिथिंग. त्यांना दिल्लीत कोणीतरी सांगितलं की आमच्याकडे पाबळला पण अशी एक संस्था आहे की ते बिलीव्ह करतात की मुलांकडनं सगळं करून घ्यायचं. तुम्ही अमेरिकेत MITत करताना ते आम्ही पाबळला पण करतोय. त्यांना क्युरिओसिटी वाटली की हे ग्रामीण भागामध्ये मुलं काय करतायत, म्हणून ते पाबळला आले. आणि ते प्रभावित झाले आणि मला म्हणाले की तुम्ही एक काम करा, तुम्ही खूप चांगलं काम करताय, तुमच्या प्रश्नांची एक यादी तयार करा आणि ती माझ्याकडे द्या आणि माझ्या ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना मी प्रकल्प म्हणून देतो. तेव्हा कलबाग सर होते. कलबाग सरांनी मला यादी दिली, म्हटलं सुरू कर स्काईपवर बोलायला त्यांच्याशी. मी बोलायला सुरुवात केली. काही दिवसांनी लक्षात आलं की त्या लोकांना माझा प्रश्न समजत नाहीये. म्हणजे दूध फाटणं म्हणजे काय, डिझेल इंजिनचं स्ट्रोक बसवणं म्हणजे काय. मी प्रयत्न करतोय, त्यांना माझा प्रॉब्लेमच सांगता येत नाहीये. मग कलबाग सर म्हणाले तू एक काम कर, त्यांना सांग की तुमच्या लॅबमध्ये कुठलं इक्विपमेंट आहे ते माल देता का. मग मी त्यांना विचारायला सांगायला गेले की हे बघ, मला प्रश्न माहिती आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर पण मला टेंटेटिव्ह माहिती आहे की असं मिळायला पाहिजे. माझ्याकडे फक्त तुमच्या लॅबमध्ये जे मशीन आहेत ना ती माझ्याकडे नाही आहेत, तर मला तुम्ही ते मशीन द्याल का. त्या अमेरिकेमधले जे नील ग्रेशनफील्ड त्यांना ती कल्पना आवडली आणि अमेरिकेचं जे नॅशनल सायन्स फाउंडेशन आहे त्यांनी आम्हाला मदत केली
आणि साधारणपणे 50 लाख रुपयाची मशीन्स पाबळसारख्या गावामध्ये आम्हाला त्यांनी दिली. ती मशीन आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही अजून वेगवेगळे शोध लावायला लागलो. मी त्याच्यामध्ये तुम्हाला त्या शोधांच्या गोष्टी तुम्हाला सांगणार नाही, पण मला सांगायचं की त्यामध्ये जी काही मुलं ट्रेनिंग झाली ती मुलं काय करतायत, तर भारतामध्ये आत्ताच्या भारतामधले जे 28 इनोव्हेशन सेंटर्स आहेत, त्या 28 इनोव्हेशन सेंटरची मॅनेजर्स ही माझे विद्यार्थी आहेत. बांगलादेशमध्ये शेरे बांगला युनिव्हर्सिटी आहे आणि त्यामध्ये जे इन्क्युबेशन सेंटर आहे तिथल्या इनोव्हेशन सेंटरचा मॅनेजर 6 महिने माझ्याकडे ट्रेनिंग घेऊन गेलेला आहे. भूतानमध्ये 4 इनोव्हेशन सेंटर्स आहेत, 4ही इनोव्हेशन सेंटरचे विद्यार्थी मॅनेजर आहेत ते माझे विद्यार्थी आहेत. हे पाबळमध्ये राहून आम्हाला इनोव्हेशन्स काय, नुसती बिल्डिंग बांधून इनोव्हेशन होत नाही, प्रश्नाकडे बघायची दृष्टी द्यायला लागते. आणि मग ती देण्याची दृष्टी आम्हाला या कलबाग सरांच्या कामामधनं येत गेली. या पुस्तकाच्या शेवटी डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे जे AICTE चेअरमन होते त्यांनी एक अभिप्राय दिलेला आहे. 3 वर्षापूर्वी इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये आयडिया लॅब नावाचं त्यांनी एक लॅब सुरू केली. देशभरातल्या 100 इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये आयडिया लॅब सुरू झाल्या आणि त्या आयडिया लॅबचं मॉडेल हे पाबळच्या विज्ञान आश्रमावरून घेतलेलं आहे. आणि त्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे की आम्ही पाबळच्या विज्ञान आश्रममध्ये ज्या प्रकारे समाजातल्या प्रश्नावर मुलांना एंगेज केलं जातं, रुरल डेव्हलपमेंट थ्रू एज्युकेशन सिस्टीम, की शिक्षणाच्या विकासाच्या प्रश्नांमध्ये विद्यार्थ्यांना इन्व्हॉल्व करा म्हणजे विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळेल आणि आपल्याला समाजाला उत्तर पण देता येतील. तर ही कल्पना तिथं तयार झाली. कलबाग सरांबरोबर मला राहायचा योग मिळाला आणि खूप शिकायला मिळालं. कार्यकर्ते कसे घडवायचे, मग काळपणे सरांचं उदाहरण आलं तर कलबाग सरांनी मला कसं घडवलं एक उदाहरण सांगतो. UDCT म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबईमध्ये आहे. डॉक्टर कलबाग त्याचे ॲल्युमिनाई आणि ICTनी त्यांचं जेव्हा सुवर्ण महोत्सवी वर्ष झाला त्या महोत्सवामध्ये 50 ॲल्युमिनाईला निवडलं की ज्यामध्ये डॉक्टर माशेलकर होते, त्यामध्ये RK शर्मा सर होते, UDCTचे डॉक्टर जयश्रीराज जोशी होते, मुकेश अंबानी होते, मोठमोठी लोक आणि त्यामध्ये डॉक्टर कलबाग पण होते. पण गंमत अशी झाली की त्यावेळेस कोकणामध्ये दापोलीमध्ये एक शिक्षकांचं प्रशिक्षण ठरलं होतं आणि कलबाग सरांनी ना ती वेळ दिली होती आधी की मी शिक्षक प्रशिक्षणाला येईल. तालुका लेवलचं प्रशिक्षण होतं आणि जेव्हा UDCTने सांगितलं की आम्ही सुवर्ण महोत्सव करतो आहोत आणि ॲल्युमिनाईचा सत्कार करायचा आहे, तुम्ही तो पुरस्कार घ्यायला या इकडे, त्यांचा कलबाग सरांचा फोटो पण एका त्याच्या भिंतीवर लावलेला आहे. तर कलबाग सर म्हणाले की मी निमंत्रण घेतलेलं आहे शाळेतल्या शिक्षकांना ट्रेनिंग द्यायचं, मी नाही येऊ शकत. मग त्यांचे संचालक होते UDCT, ते म्हणाले की अहो कोणाला तरी पाठवा, आम्हाला मानपत्राचं वाचन करायचं आहे. आणि मग कलबाग सरांनी मला पाठवलं आणि मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा माशेलकरांपासून सगळे दिग्गज पहिल्या लाईनीत बसलेले, मी पण बसलेलो होतो आणि मला ते सरांचं मानपत्र वाचन होत होतं आणि माझ्या पोटामध्ये इतकी धडकी भरत होती की अरे बापरे, यांच्या वतीने मी हा पुरस्कार घेतोय. आणि मला कलबाग सरांनी हे पण दाखवलं की महत्त्व कशाला द्यायचं आहे, पुरस्कार घ्यायला महत्त्व द्यायचं होतं का त्या दापोलीमध्ये जाऊन शिक्षक प्रशिक्षण घ्यायला द्यायचं होतं. तर म्हणून मी हे पुस्तक लिहिलं. तुम्ही पुस्तक वाचा, तुम्हाला कळेल. पण मी आता माझ्या व्याख्यानाच्या दुसऱ्या प्राप्ताकडे येतो आणि मग तुम्हाला कळेल की हा सांधा कसा जोडतोय राज्य अभ्यासक्रम आराखड्याबद्दल. शालेय शिक्षणामध्ये आम्ही काम करत होतो. 8वी 9वी 10वी मध्ये IBT अभ्यासक्रम राबवला होता वेगवेगळ्या शाळांमध्ये, की जसं बोरीची शाळा आहे. महाराष्ट्रामधल्या 200 शाळांमध्ये हा अभ्यासक्रम चालू होता, अजूनही चालू आहे. आणि शालेय स्तरापासून व्यवसाय शिक्षण शाळेमध्ये सुरू झालं पाहिजे अशी मागणी आम्ही वेगवेगळ्या स्तरावर पहिल्यापासून करत आलेलो आहोत. आणि वेगवेगळ्या परिस्थितीमधल्या शाळा, ज्यांच्याकडे कमी रिसोर्सेस आहेत, ज्यांच्याकडे चांगले रिसोर्सेस आहेत, या सर्व शाळांमध्ये आम्ही हा अभ्यासक्रम राबवून दाखवत होतो. सुदैवाने जेव्हा नवीन शैक्षणिक धोरण आलं तर तेव्हा या सगळ्याचा परिपाक किंवा या सगळ्या शाळांनी आम्हाला जी काही मदत केली गणपुले सरांसारख्या शाळांमधून, तर त्याचा जो पोझिशन पेपर लिहायचा होता त्या पोझिशन पेपर लिहिण्यासाठी जे 5 जणांची समिती नेमली गेली त्या समितीवर मी होतो. त्यामुळे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये व्यवसाय शिक्षणाचा जो काही पोझिशन पेपर लिहिला गेला तर त्यामध्ये मला काम करायची संधी मिळाली.
मग नंतर राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आला, NCF आला, आणि त्यानंतर व्यवसाय शिक्षणाची पुस्तकं आता लिहायला लागले NCERTकडनं. तर NCERTची पुस्तकं जी 6वी पासून व्यवसाय शिक्षणाची लिहिली जातात आहे, तर त्या पुस्तक विकसन समितीचा अध्यक्ष म्हणून पण मी सध्या काम करत आहे. त्यामुळे ह्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये काय लिहिलेलं आहे आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा जो बनतोय तर त्यामध्ये पण ते मला माझी मत घेत असतात. तर त्या पार्श्वभूमीवर मी तुम्हाला राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये व्यवसाय शिक्षणाबद्दल काय लिहिलेलं आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. खरं म्हणजे बऱ्याच जणांचा प्रश्न, मग पण आम्ही चर्चा करत होतो, 6वी पासून व्यवसाय शिक्षण कशाला द्यायचं, एवढ्या लहान वयामध्ये मुलांना शिकवायला सोडून असं का द्यायचं, हा प्रश्न सगळ्यांचा पहिल्यांदा येतो. कारण व्यवसाय शिक्षणाला आपण नेहमीच दुय्यम लेखलाय. खरं महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधींनी नई तालीमचा विचार दिला. महाराष्ट्रामध्ये विनोबा भावेंनी जीवन शिक्षण सांगितलं. तुकडोजी महाराजांनी आपल्याला व्यवसाय जीवन शिक्षण म्हणजे त्यांनी त्याच्या पूर्णपणे कसं जीवन शिक्षण असलं पाहिजे, मुलांना कामात कसं इन्व्हॉल्व करून घेतलं पाहिजे हे सांगितलं. मग ChatGPTचा उल्लेख आला तर ChatGPT असेल किंवा AI असेल, ह्या काळामध्ये विद्यार्थ्यांना नुसतं लिखाण येऊन, वाचन येऊन, गणित येऊन काही होणार नाहीये. आपल्यापेक्षा हा जो काही मोबाईल फोन आहे हा कितीतरी प्रकारचं जास्त मेमरी स्टोअर करू शकतो, हा कितीतरी प्रकारचे गणित चांगले प्रोसेस करू शकतो, ChatGPTला प्रश्न विचारला तो उत्तर देऊ शकतो. ह्या मिळालेल्या माहितीचं उपयोजन कसं करायचं हे खरं सांगणं आवश्यक झालंय. मग जर मला उपयोजन करायचं असेल तर जरा बघायला लागेल की ह्या नवीन तंत्रज्ञानामध्ये, नवीन युगामध्ये कोण लोक यशस्वी झाली, सक्सेसफुल कोण झाली. तुम्ही बिल गेट्सचं नाव घ्या, तुम्ही इलॉन मस्कचं नाव घ्या, तुम्ही स्टीव्ह जॉबचं नाव घ्या, तुम्ही अगदी एडिसनचं नाव घ्या, राईट ब्रदर्सचं नाव घ्या, आणि इमॅजिन करा ही सगळी मुलं त्यांच्या लहानपणी काय करत होती. त्या सगळ्यांचा तुम्ही जर बायोडाटा बघितला तर असं लक्षात येईल की त्यांच्या लहानपणी ही मुलं विविधांगी अनुभव घेत होती. यांनी शाळेमुळे म्हणून नाही, एडिसन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तो स्ट्रीट वेंडर होता, रेल्वेमध्ये वस्तू विकायचा, वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव लहानपणी घेतले. राईट ब्रदर सायकल दुकानात काम करायचा, बिल गेट कॉम्प्युटर रिपेअरच्या शॉपमध्ये कामाला जायला लागला. आणि शाळेमध्येच, शाळेच्या वयामध्ये स्टीव्ह जॉब त्यांनी कॉम्प्युटर प्रोग्राम करून विकला होता. तो व्हिडिओ कॅसेटची लायब्ररी चालवायचा शाळेमध्ये असताना. ह्या मुलांनी त्यांच्या बालपणी, जे आता सक्सेसफुल झालेले आहेत, त्यांच्या बालपणी त्यांचं जे मोठेपण आहे हे त्यांना लहानपणी काय अनुभव मिळाले त्याच्यावर अवलंबून असतं. म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे, मुलांचा अनुभव विश्व वाढवलं पाहिजे आणि मुलांना विविधांगी अनुभव शाळेय स्तरावर मिळाले पाहिजे. आता ही जी मुलं स्कूल ड्रॉपआउट झाली, आपण म्हणतो की बरेच लोक, म्हणजे वॉल्टर डिस्ने स्कूल ड्रॉपआउट होता. म्हणजे काय आता की सगळे, तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला शाळा सोडली पाहिजे असा अर्थ होत नाही ना. आपल्याला शाळेमध्ये अशा प्रकारची इकोसिस्टम आणता येईल का की आम्हाला विद्यार्थ्यांना अनुभव द्यायची व्यवस्था आम्हाला शाळेत करता येईल. स्कूल ड्रॉपआउट व्हायची गरज नाहीये. इलॉन मस्क झाला, स्टीव्ह जॉब त्यांच्या नशिबाने झाले, राईट ब्रदर झाला. आम्हाला शाळेमध्ये अशी व्यवस्था करता येईल का की ज्या योगे विद्यार्थ्यांची क्रिएटिव्हिटी वाढेल आणि हाताने काम केलं की बुद्धीला चालना मिळते. हे महात्मा गांधींनी सांगितलंय, PIGनी तेच सांगितलंय. मग आमच्या हाताने काम केलं की बुद्धीला चालना मिळते, तर मग हाताला काम करायची सोय शाळेमध्ये नको का. तर हा विचार व्यवसाय शिक्षणाचा होता. व्यवसाय शिक्षण 6वी पासून इंट्रोड्यूस करण्यासाठी तुम्ही जर गाईडलाईन डॉक्युमेंट वाचलं, मुलांनी वेल्डर व्हावं, मुलांनी फिटर व्हावं, कार्पेंटर व्हावं, कुंभार व्हावं, शिक्षक व्हावं, शेतकरी व्हावं असा उद्देश नाहीये. मुलांना विविधांगी अनुभव मिळावेत. आणि मग या अभ्यासक्रमाचं स्वरूप कसं केलंय, राज्य अभ्यासक्रम आराखडा तुम्ही वाचला तुमच्या पण लक्षात येईल. त्यांनी सांगितलंय 6वी पासून प्रत्येक विद्यार्थ्यांनी 3 प्रकल्प करायचे आणि हे प्रकल्प विविध कामाच्या क्षेत्राशी संबंधित असतील. कामाचं क्षेत्र कुठलं त्यांनी सांगितलंय, वर्किंग विथ लिव्हिंग फॉर्म, सजीवांबरोबरची कामाचे क्षेत्र, वर्किंग विथ मशीन्स अँड मटेरियल, मशीन आणि मटेरियल्स म्हणजे सामुग्री यांच्याबरोबर काम करणं,
आणि वर्किंग विथ ह्युमन सर्व्हिसेस, सेवा उद्योग. म्हणजे सेवा उद्योग म्हणजे नर्सिंग आहे, कॉम्प्युटरवर प्रोग्रॅमिंग करणं असेल, रिटेल आहे, विक्री कौशल्य आहे. ह्युमन सर्व्हिसेस, वर्किंग विथ मटेरियल्स अँड मशीन्स की ज्यामध्ये अभियांत्रिकी कौशल्य आहेत, आणि वर्किंग विथ लिव्हिंग फॉर्म की ज्यामध्ये शेती आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी किमान एक प्रकल्प दरवर्षी 6वीला, 7वीला, 8वीला, 9वीला, 10वीला ह्या कामाच्या क्षेत्रामध्ये करायचा आहे. प्रत्येक प्रकल्पासाठी साधारणपणे 6 तासिका आठवड्याला दिलेल्या आहेत व्यवसाय शिक्षणाला, 6 पिरियड पर वीक. आता तुम्ही म्हणाल की आम्ही आमच्या शाळेमध्ये किचन गार्डन करतोच आहे, ते किचन गार्डन स्पर्धा पण असते ना, आम्ही करतो, यात वेगळं काय? वेगळं असं आहे की नुसतं किचन गार्डन बनवायचं नाहीये. तुम्ही जर तो अभ्यासक्रम आणि ते टेक्स्टबुक वाचलं तर तुमच्या लक्षात येईल, आणि जे लर्निंग ऑब्जेक्टिव्ह बघितलेत तर पहिल्यांदा तुम्ही जाऊन शेतकऱ्याशी बोलायचं आहे, सर्व्हे करायचा आहे, त्याच्याकडनं आपल्या गावातली शेती कशी आहे ही माहीत करून घ्यायचं आहे. आपल्या गावात कुठली पिकं येतात, आपल्या गावातली शेतीची इकोसिस्टीम काय, तुम्ही कुठले संसाधनं वापरतायत, तुम्ही ज्या गावातले असाल त्या गावातल्या शेतकऱ्याशी जाऊन भेटलात का आणि त्याचा इंटरव्ह्यू घेतलात का. ऍक्टिव्हिटी नंबर 1, त्याला 5 तासिका दिल्यात. अशा प्रकारे सॉइल टेस्टिंग केलं गेलं पाहिजे, बीज प्रक्रिया केली गेली पाहिजे, पाण्याची नोंद ठेवली गेली पाहिजे, रेकॉर्ड ठेवलं गेलं पाहिजे, कॉस्टिंग ठेवलं गेलं पाहिजे, आणि माझी शेतीचं उत्पन्न, माझ्या पिकाचं कृषी विज्ञान केंद्र किंवा ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी कृषी डायरी पब्लिश करते, त्याच्याशी मला कम्पेअर करून बघता पण आलं पाहिजे. आणि हे सगळं करताना गरज पडली तर मला एआयचा वापर करता आला पाहिजे, एआयचे टूल्स पण मला वापरता आले पाहिजे. हे तुम्हाला त्या टेक्स्टबुकमध्ये दिसेल. तर टेक्स्टबुक याच्यासाठी बनवलं नाहीये की आपल्याला मुलांना शेतकरी बनवायचं आहे. व्यवसाय शिक्षण हे मुलांच्या बुद्धिमत्ता वाढीसाठी आपण त्याला इंट्रोड्यूस केलेलं आहे. मटेरियल्स अँड मशीन्समध्ये मेकर स्किल आहेत, तुम्ही रोबोटिक्स शिकवायचं आहे मुलांना. शाळेमध्ये जी संसाधनं आहेत, कमी संसाधनं असतील, एक उदाहरण सांगतो. एका शिक्षकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही हे सगळं बंद करा, हाताने शिकणं वगैरे, बरं का. मी त्यांना सांगत होतो की आम्ही मुलांना सरबत बनवायला शिकवतो, चहा बनवायला शिकवतो. ते म्हणाले हे काय शिकवतायत चहा बनवायला, आमच्याकडे जरा ॲडव्हान्स शिकवा. म्हटलं सर मी काय करतो माहिती आहे का, ते मुलांना चहा बनवण्याच्या अगोदर ना आम्ही त्यांना सांगतो की फ्लोचार्ट काढा चहा बनवायचा, की पहिल्यांदा काय चहापत्ती किती घ्यायची, किती ग्रॅम घ्यायची. नंतर आम्ही सांगतो सर्च करा. रॉयल सोसायटी ऑफ लंडन की ज्यामध्ये न्यूटनची सही आहे पहिली, त्यांनी ना 10 स्टेप ऑफ मेकिंग टी दिल्यात. चहा कसा बनवायचा याच्या 10 प्रोसेस आहेत लिहिलेली. आम्ही म्हणतो की आम्ही त्याला तू त्या 10 स्टेप पण अभ्यास कर. मग सांगतो बाबा की डायबिटीज झालेल्या लोकांना चहा कसा करायचा आहे त्याचं प्रमाण फॉर्म्युला लिहून दे, मसाला टी, गुळाचा चहा, अजून कुठला प्रकार लिही. आणि मग सांगतो आम्ही की आता मी त्याच्यासमोर गेलो कॉम्प्युटर समोर आणि त्यांनी मला बघायला पाहिजे, ओळखायला पाहिजे, योगेश कुलकर्णी गुळाचा चहा, खूप गोड चहा पितात, आणि लगेच त्यांची रेसिपी आली पाहिजे. असं आम्ही मुलांना शिकवतोय आणि याला AIML म्हणतात. म्हणाले बरोबर बरोबर. म्हटलं असंच पाहिजे मुलांना. म्हटलं आम्ही फक्त आमच्याकडे ना चहा भांडं वगैरे आहे म्हणून आम्ही चहा करायला शिकवतो, वजन शिकवतो, प्रोसेस आम्ही तीच शिकवतोय. म्हणजे कधी कधी व्यवसाय शिक्षणाला कृतीला आपण खूप कमी लेखतो. आम्ही भात करायला शिकवतो, खिचडी करायला शिकवतो, अरे मापन शिकवतोय का, मेजरमेंट शिकवतोय का, हे महत्वाचं आहे. जसा आम्ही तिकडचा अभ्यासक्रम नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क तयार झाला किंवा त्याची पुस्तकही बाजारात उपलब्ध आहेत, आता 6वीची आहेत, 7वीची येतील. राज्य अभ्यासक्रम आराखडा पण आपला आला आहे आणि अशाच अनुषंगाने त्याचं मांडणी थोडीशी भाषांतर करून केली गेलेली आहे. लोकांपर्यंत पोहोचवायचं याच्याबद्दल मात्र आपण खूप मागे आहोत. मी याच्याबद्दल 1-2 अनुभव देणार आणि हो वेळ संपलेली आहे त्यामुळे मी एकच उदाहरण देतो आणि थांबतो. जेव्हा नवीन शैक्षणिक आराखडा आला तेव्हा असं ठरलं की आता राज्यामध्ये इम्प्लिमेंट करायचं आहे. तर उत्तर प्रदेशच्या सरकारला असं वाटलं की आपण इम्प्लिमेंट केला पाहिजे पहिल्यांदी. म्हणजे आपण कुठे मागे पडलो मी तुम्हाला थोडं सांगतो किंचित. आणि मग त्यांनी मला UP गव्हर्नमेंटनी ना काहीतरी करून त्यांनी मला सांगितलं की तुम्ही या जरा आम्हाला बोला आमच्याशी. आणि मी म्हटलं की मला एवढं मोठं असं करता येत नाही, मला छोटं काम करता येतं कमी शाळांमध्ये. तर म्हणे किती शाळा कराल. मग खूप प्रयत्न विचारपूर्वक आम्ही 60 शाळांवर आम्ही एकत्र आलो की 15 जिल्ह्यांमधल्या 60 शाळांमध्ये काम करून दाखवायचं त्यांना काय केलं पाहिजे. आणि मग त्यांनी आम्हाला फंडिंग दिलं आणि आम्ही 60 शाळांमध्ये काम सुरू केलं 2021ला. 60 शाळांमध्ये प्रोग्राम आम्ही राबवला, 1-1.5 वर्ष प्रोग्राम राबवला आणि खूप चांगला प्रोग्राम चालला. नंतर कोणीच त्याच्याकडे लक्ष देईना बरं का. 2022 नंतर आमच्याकडे कोणी लक्ष देईना.
मग एकदा मी ब्रेनस्टॉर्मिंग करत होतो, माझे तिथले एक मित्र आहेत त्यांच्याबरोबर, आणि म्हटलं कोणी आपलं ऐकत नाहीये. मी कितीतरी वेळा सेक्रेटरींकडे गेलो, रिपोर्टला कोणी वाचत नाहीये, केस स्टडी कोणी बघत नाहीये, काय करायचं. मी त्यांना म्हटलं की कोणीतरी ब्रँड अँबॅसेडर आला पाहिजे, त्याशिवाय काही होणार नाही. म्हणजे कोणाला आणायचं. म्हटलं कोणीतरी शोधा जरा चांगलं, कोणीतरी. माझ्या चेहऱ्याकडे बघून तर कोणी बघत नाही, कोणीतरी नटी वगैरे मिळते का बघा. तर ते ऋत्विक पात्रा म्हणून होते, ते म्हणाले अरे देखो प्रियांका चोपडा को बुलाते. म्हटलं बोलवा. आणि मग आम्ही प्रियांका चोपडाला एका शाळेमध्ये, ती आली होती, ती ब्रँड अँबॅसेडर युनिसेफची. आम्ही प्रियांका चोपडाला एका आमच्या शाळेमध्ये हा कार्यक्रम दाखवायला घेऊन गेलो. प्रियांका चोपडा येते म्हटल्यानंतर सगळे अधिकारी, सगळे कमिशनर, सगळे डिस्ट्रिक्ट मॅनेजर सगळे आले हो एकदम. आणि तिथे सिक्युरिटी वगैरे असल्यामुळे मग मला बाहेर थांबायला लागलं, मला नाही जाता आलं तिच्या. आणि पण गंमत सांगायची म्हणजे पुढे असं की प्रियांका चोपडा आली, ती मुलांशी बोलली, खूप चांगलं झालं, तिने कौतुक पण केलं, सगळं छान झालं, सगळ्यांना सेन्सिटाईज झाले. मग आम्ही पण तयार झालो. पुढच्या वेळेस पॅट कमिन्स आला लखनौमध्ये, ऑस्ट्रेलियन टीमचा कॅप्टन IPLला, त्यालाही घेऊन गेलो. तो पण मुलांबरोबर खेळला. त्यांनी पण सांगितलं, ते तुम्ही त्याच्या ट्विटर हँडलला जा, तुम्हाला कळेल, व्हिडिओज आहेत त्याचे. तो म्हणाला की अरे मी माझ्या शाळेमध्ये पण कार्पेंट्री करायचो, माझी आई पण शिक्षिका आहे, ती मला हे काम करायला शिकवायची, तुम्ही करतायत, खूप छान आहे. त्यांनी सगळं व्हिडिओ सांगितलं. सगळ्याचा परिणाम असा झाला की UP गव्हर्नमेंटने त्याच्या PABमध्ये 2400 शाळांमध्ये हा प्रोग्राम सुरू केला. 2400 स्कूल्स, तिथं लॅब झाल्या सुरू. आणि आता त्यांचं फक्त टीचर्स ट्रेनिंग आम्ही करतो. ते बघितल्यानंतर वेस्ट बेंगॉल गव्हर्नमेंटला लक्षात आलं की अरे हे चांगलं आहे. आणि वेस्ट बेंगॉल गव्हर्नमेंटनी तिथला एक बेहरामपूर नावाचा जिल्हा आहे, मुर्शिदाबाद, आदिरंजन चौधरींचा जिल्हा आहे, त्यांनी सांगितलं की अरे आमच्या इथल्या 60 करून दाखव. त्यांनी 100 शाळा सांगितल्या. 100 शाळांमध्ये, मुस्लिम बहुल जिल्हा आहे, बॉर्डरला आहे बांगलादेशच्या, 100 शाळांमध्ये आम्हाला असंच करायचं आहे. आणि आता आम्ही सध्या, मी आज हा कार्यक्रम संपला की मी कलकत्त्याला चाललोय, तिथे आम्ही प्रोग्राम सुरू झाला आहे. 100 शाळांमध्ये लॅब एस्टॅब्लिश होत आहेत. ते बघून झारखंडवाले पण, तिथल्या झारखंड बालिका विद्यालय आहेत, तिथल्या 80मध्ये काम सुरू झालंय पायलट म्हणून. कारण मला एकदम असं 10,000 शाळा 15,000 शाळा मला झेपत नाही, तेवढं मला काय म्हणतात ना, परत मी म्हणतो मी छोटं करून दाखवतो, मग तुम्ही स्केलअप करा. सांगायचा मुद्दा आहे की असं इतर ठिकाणी सुरू झालंय. महाराष्ट्रामध्ये तशी हालचाल आपली सुरू नाही झालेली. म्हणजे पॉलिसी आहे. म्हणजे मला तुमच्यासमोर ते सांगायचं आहे की हो, आपण जे काही पाबळमध्ये आम्ही काम केलं ते इतर ठिकाणी घेऊन जातोय. त्याचं म्हणजे एक स्वयंसेवी संस्था पाबळमध्ये सारख्या ठिकाणी काम सुरू केलं, त्याचा इम्पॅक्ट दिसला. आणि मग हे तत्व सगळ्यांपर्यंत कळावं म्हणून मी ते खरं पुस्तक लिहिलं आणि तुमच्यासमोर हे सगळं मांडलं. मला परत बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. परत भेटूयात. थँक्यू.